नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचारी व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. ऑगस्टमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना 60% डीए तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 63% डीए वाढ. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जून 2026च्या अखेरच्या CPIIW आकडेवारीनंतर जुलै 2026 पासूनच्या डीए वाढीचे गणित जवळपास स्पष्ट झालेले आहे. डीए मध्ये 3% वाढीची शक्यता. मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 60% दराने महागाई भत्ता मिळत आहे. जून 2026 मध्ये ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स निर्देशांक हा 151.9 वर पोहोचला. मे महिन्यात हा निर्देशांक 150.8 वर होता. या आकडेवारीच्या आधारे 7व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार डीए सुमारे 63.75% येत असल्याचे गणित आहे. त्यामुळे डीए मध्ये 3% वाढ होऊन तो 63% होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पगारात किती वाढ होणार? तर मित्रांनो, डीए हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार ठरतो. त्यामुळे डीए मध्ये 3% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पे नुसार पगारात वाढ होईल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक पे 18,000 असल्यास 3% डीए वाढीमुळे महिन्याला सुमारे 540 रुपये अतिरिक्त मिळू शकतात. बेसिक पे जास्त असेल तर ही वाढ ही त्यानुसार अधिक असेल. जुलै पासून लाभ मिळण्याची शक्यता. मित्रांनो, जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या डीए वाढीसाठी जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या CPIIW आकडेवारीचा आधार घेत जातो. जून महिन्याचा अंतिम आकडा जाहीर झाल्याने डीए वाढीचे गणित पूर्ण झाले आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित होईल. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट. मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत ही महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये डीए मध्ये 3% वाढ करून तो 55% वरून 58% केला आहे. ही वाढ राज्यातील 5वा, 6वा, 7वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांपणे 58% वरून 60% महागाई भत्ता लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या वाढीचा लाभ निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.